दगड मार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आय एम डुईंग वेल. आय होप यू गाईज डुईंग ॲब्सल्युटली फाईन. खायला घेतलेलं आहे. आता नाश्ता करूया कुठेतरी. ते तुला समोसा खायचा का वडापाव? चला तिकडे नाश्ता करेंगे और फिर शुरू करेंगे ट्रेक. सगळं सामान घेतलंय. सुरी विसरले. सुरी घ्यायला, कापायला काही घेतलंच नाही. भेटेल का विचारूया. कुठे चाललोय आपण आज? सागरगड. काल प्लॅन केला होता ट्रेकला जाऊया असा, आणि आज चाललो सागरगडला. सिद्धेश्वर वॉटरफॉल लागेल मध्ये, आणि मग तिथून सागरगडची ट्रेक आहे. ॲक्च्युली हा रोड झाला होता असं वाटलं आम्हाला, बट पुढे खराब रस्ता आहे, मग आम्ही कॅन्सल करतो. पीसफुल, एकदम पीसफुल. आठवत नाही, आलेलो 2019 मध्ये. 6 वर्ष झाले येऊन. आता हा पक्ष्यांचा आवाज बरा वाटतंय. घरी कॅमेरा चालू केला की एकच आवाज येतो, कोंबड्याचा. काय 2 मिनिटच झाले. 2 मिनिटच थांबू. 2 मिनिटं झाले ट्रेक चालू करून. तो बघ माणूस आपला. हां आला. कुठं आहे? इकडे झाला. हो, आपल्याला बघूनच आलाय तो. दगड मार. तुझे मारू नको, फक्त ऍक्टिंग कर. काठी पाहिजे. काठी असली तर येणार नाही तो. कॅच गेला ना आपल्या डोक्यात मारी. कुठे गेला तो? गेला तो. आता टीम घेऊन येईल बघ 100%. बघितलं काय झालं तुम्ही? तो माकड आला त्यांच्या टीमला घेऊन नंतर 4-5. मग हातात आम्ही आता काठ्या घेतल्यात, तर ते आता थांबलेत. ते डेंजर अटॅक केला रे. स्टार्टिंगच्या इनिशियल 2 मिनिटातच आमच्यावर हमला झाला. हातात पिशवी होती एक, त्यात खायचं सामान होतं. ते पिशवी घ्यायलाच आलेलं आहे. वॉटरफॉलचा आवाज येतो इथेपर्यंत. मस्त. हा बघ, हा खाली चालला रस्ता. हा चल पुढे. इथला एक फोटो आहे माझा, मी या व्हिडिओमध्ये ॲड करेन. तसाच फोटो सेम काढू का परत इथे उभा राहून? चल आपण बघूया रस्ता कुठे जातोय. जर वॉटरफॉल खाली जात असेल तर मग चांगलं आहे ना. मस्त आहे रे फॅमिली आउटिंगसाठी. आणि एवढी काही मोठी ट्रेक नाही. जर वॉटरफॉलला यायचं असेल तर 20-25 मिनिट्स हार्डली. आणि ते पण इझी आहे, एवढा काही टफ नाही आहे. हां, आणि माकड भेटले तर मग 30 मिनिट्स. कधी पण उठून ट्रेकला आलं की ही अशी हालत होते. रेग्युलर नाही आहेत ना. पहिले कसं रेग्युलर ट्रेकिंग करायचं, आता नाही जमत तेवढं. इझी. अशी आंघोळ झाली माझी पूर्ण. वॉटरफॉल पूर्ण येतोय असा पण. मस्त रिलॅक्स वाटलं इकडे येऊन. ॲक्च्युली हा जिथून पाणी पडतो आहे त्याच्या मागे मंदिर आहे. तर मग आता आम्हाला परत इकडून रिटर्न जाऊन परत ती ट्रेक करून, ठीक आहे मग आता मंदिरात जाऊ आणि मग सागरगडला जाऊ. चला. सिद्धेश्वरच्या कॅम्पिंग
स्पॉटला पोचलो. इथे टेंट लावायचो आम्ही पहिले. इथे आम्ही पहिले टेंट लावायचो. आणि हा व्ह्यू आहे वॉटरफॉल. तिथे होता आपण, तिकडून आलो. आता इथून परत वरती जायचं आहे. तिथे तो मंदिर आहे. आता इथे पुढे जाऊन 2 रूट येतील. वन विल टेक अस टू सागरगड आणि एक मंदिरकडे. मंदिरात जाऊ, लगेच पाय पडूया आणि निघूया. चला आम्ही मंदिरात इथूनच पाय पडतो. ओम नमः शिवाय. नाही जाऊ शकत, पण जायचं आहे. माकड आहे, कुत्रे आहेत. कुत्र्यांना खायला द्यायचं होतं, बट माकड खायला देऊन नाही देणार, लगेच अटॅक करत होतं. 6 वर्षानंतर आलो आहे तर सरळ चाललो आपण. हा माची, हा तर सागरगड. बरं सरळ सरळ तोच गावात नेल. तो पण असा गावातच नेत होता फिरून. आता आपण कुठून आलेलो लास्ट टाईम लक्षात आहे. 6 वर्ष झाली त्या गोष्टीला. छान आहे बघ त्यानं व्ह्यू मस्त. सकाळी उठायचा, पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा आवाज. अशी पीसफुल प्रॉपर्टी पाहिजे रे कुठेतरी. इथे पण कॅम्पिंग करू शकतो. आता पाऊस जसा संपला ऑलमोस्ट. आता 1 महिनाभर पडला तर पडेल. कॅम्पिंगचे प्लॅन्स आहेत. 2 स्पॉट फायनलाइज केलेले आहेत. बघू कसे एक्झिक्यूट करता येतील. पॉपकॉर्न खाऊया. आणि नॅचरल मूवी चालू आहे, ती बघत बघत चला. स्कूल आहे का इकडे? आहे का? किती स्टुडंट्स आहेत? 14. मग तुम्ही रोज ट्रॅव्हल करता इकडे का इकडेच राहता कुठे? नाही खालून येणार. खालून येणं जाणार रोज. मग बाईक येते वरती? नाही पाय. बाबा बाबा. ठीक आहे चला, थँक्यू. आता हे जे येत नाही त्यांच्या घरीच चाललोय. आता 11 वाजता शाळा सुट्ट्या शनिवार असते. हां हां हां. तर मग आता जे येत नाही त्यांच्या घरी जाऊन यायचं. शाळेत जा पोरांनो, सुट्ट्या नाही घ्यायच्या. एक दिवस वरती येताना हालत खराब झाली. ते सर रोज खालून वरती येतात. 14 स्टुडंट्स आहेत, 14. त्यांना शिकवायला डेडिकेशन भाई. बघ सरांना किती काळजी आहे पोरांची. आणि डेंजर आत्ताची जनरेशन. ते सर खालून वरती येते, पोरांना इथून स्कूलमध्ये नाही जाता येते. पहिले पण जनरेशन कोंबड्या पण आहेत. चहा नाश्ता मिळेल. पाणी घेऊया फक्त, बाकी काय. दिस बाईक इज ॲक्च्युली मेड फॉर ॲडव्हेंचर. बघूया इथं का आहे का नाश्ता. आता बोला, आता काय वाटतंय? असती तरी एवढं चालायला नसतं लागला. घेऊ लवकरच. रॅली कोल्ड्रिंक घेतली आहे आणि डायरेक्ट आहे काय परत हा राईट कुठं? अच्छा तोच ना नक्की. हा लेफ्ट घेऊन गेलेलो. ॲक्च्युली तो इथून राईट घ्या. इथे काहीतरी मार्किंग लावायला पाहिजे. पण उन्हाळा तर बराच वाटत. तो दिसतोय तो सागरगड आहे आणि तो तिकडे तो पिनॅकल आहे. त्या एंडिंगला जायचं आहे. ॲक्च्युली जर असे रस्त्यात डॉग्स वगैरे दिसले त्यांच्यासाठी पार्लेजी आणलेलं आहे. भूक लागली. दरवेळीचा हा सेम सीन आहे. भूक लागल्या. साताऱ्याला किती घेतलेले आपण? 8 होते काहीतरी. 8 होते. 8 एक पण कुत्र्याला दिला नाही आम्ही. म्हणजे आम्हालाच खायला पुरले नाही ते. आता कुत्रा दिसला ना जबरदस्ती देऊ त्याला. वरती एक माकड दिसल्या परत. काठीवाल्याला पुढे ठेवला आहे मी. हे थांब मला घेऊन चल. हे बघ इकडे पण हे आहे, वॉल कंपाऊंड आहे बघ, म्हणजे फोर्ट सारखा. चल बघू, काही येताना बघायचं. काहीतरी आहे बघ तिथे, प्लेट लावलेली आहे काहीतरी. हां हे बघ, सागरगड महादरवाजा. हा मेन एंट्रन्स आहे. आणि आपण तो गेलो तो म्हणजे चुकीचा दरवाजा नाही, म्हणजे म्हणून तर चढायला लागतं. हां मग तो दरवाजा नाही आहे प्रॉपर. तिथून क्लाइंब करून जायला लागतं. म्हणजे हा मेन एंट्रन्स आहे. मला वाटतं पण काय ती खंड कुठली? पावनखिंड. दगड बघ, साईज बघ दगडांची. गुजबम्स आले माझ्या हातात.
हॅलो हे काटे लागले माझ्या कुठे आहेत हो बरं माकडांपासून अलर्ट फास्ट हे आता झाली प्रॉपर जंगल ट्रेक ॲडव्हेंचर थ्रिल पीस व्ह्यू वॉटरफॉल सगळा झाला आगासला धावत होता डेंजर बघ माग कसला पलतोय बाबल्या लास्ट टाइम वरती आलेलो बट एवढा एक्सप्लोर नव्हता केलेला हा फोर्ट आज करूया एक्सप्लोर कॅनन आहे तिथे सिम्स लाईक अ वॉच टॉवर पाय पडायला जाते बाजूलाच काढतात काढलं तिथे महाराजांचं इथे स्मारक आहे तर नाश्ता करतात आता आपण आणलेलं सामान त्याच्या हे चोकोबेक्स वगैरे राहू दे इकडे टोप घे आपल्याला एक हे लागेल आपला हा ब्युटेन घे आणि हे कुठे आहे तो मला वाटलं गॅस हेच नाही आणला त्याचा ड्यूक्स नोजला गेलो तिकडे फॉग आता इथे आलो इथे फॉग भाई व्ह्यू बघायचे की नाही बघू दे एक नाहीच ना तो खाली कामा कोण करेल तू परत पाऊस आला तुला आणलाय कशाला मॅटर झालंय काय मॅटर झालंय सांग तेलच आणायला विसरलं कुकिंग ऑइल नाही आहे आता काहीतरी बघू कशी तरी करू जुगाड आता काहीतरी ऑइल तर विसरलं सुरी पण विसरलेलो नाश्ता करताना वडापाव वाल्यांच्या इथून ही रेंट नाही घेतली सुरी त्यांना हे जाताना लक्षात द्या त्यांना रिटर्न द्यायची आहे बस बंद कर ओके परफेक्ट काय शूटिंग करतोय दिसते तरी काय या चकला दिसते अरे म्हणजे सेंटरला घे ना बघ काय शूट करते सेंटरलाच आहेस अरे असा घे ना इथं असा मन कुकिंग ऑइलच नाही आणायला विसरलोय आता बॉईल करून भाजी खायला लागेल एकदम जबरदस्त ऑइल यूज केला आहे ऑक्सिरिच कंपनीचा ऑइल आहे वाह वाह उबला हुआ कांदा केलीस की सांग वारा आला इकडून थांब थांब झोपो असा झोप साधी मॅगी बनवायला खूप जास्त आमचा स्ट्रगल चालू आहे व्हेजिटेबल्स डायरेक्ट बॉईल करतो आहे आणि मग ह्याला थोडा ड्राय करून मग रोस्ट करू आणि मग मसाले टाकू स्पेशल मैगी हमारे साथ आओगे तो ये एक्सपीरियंस करने मिलेगा नेक्स्ट तरी यांना सांगत होतं मी पाणी नको आणायला हा नॅचरल पाणी हा बघा डायरेक्ट नॅचरल पाणी टोपात डेंजर काम आहे आणि कचरा सगळा
सोबत कॅरी करू. तिथे काय घाण नाही करणार आहे मी. अपना कचरा अपनी जिम्मेदारी. लेट्स गो. दिसते छान, स्मेल तर एकदम लाजवाब येते. आता पहिले आकाश टेस्ट करेल. भारी झाली मला वाटते. कशी घे, परत देईन तुला पाहिजे तर रिएक्शन घे पहिले. आकाश रिॲक्शन दे. खाऊ. मस्त, एक नंबर. एक नंबर आहे. ठीक आहे तुझी. सर गेलाय पाऊस थोडा. मसाला पाहिजे होता. मसाला मॅजिक असताना मग तो असा कलर पण एनहॅन्स झाला असता त्याचा. हा बघ काय बसलाय. आता खाऊया मॅगी. हे कोल्ड्रिंक्स होत्या बॅगमध्ये, घे ते नाश्ता करू. ही अशी अशा टॉपला येऊन मॅगी बनवून खायची मज्जा वेगळीच, अलगीच. आता थोडासा जुगाड, थोडा मोठा पाहिजे. हाताने तोलत बसलेला बघ मास्टर आकाश. मॅगी खाल्ली आहे जस्ट. या खादाडला अजून काहीतरी खायचं आहे. काय दाखव? बाकरवडी. चित्र दाखव त्याच्यावर. हा ॲम्बॅसेडर झाला चितळेचा. नथिंग कॅन बीट चितळे बाकरवडे. टॉप नॉच. रिटर्न येऊ. चालू आहे ना? हो चालू आहे की बघ आधी कन्फर्म. चालू आहे. असं बोलतात की जर इथून दगड मारला आणि त्या पिनॅकलला लागला तर तुम्ही भाग्यवान आहेत. पण सगळे असं बोलतात की नाही लागला. विंड फ्लो आणि ह्याच्यामुळे तो दगड तिथपर्यंत पोचतच नाही. तर आता आम्ही आता ट्राय करतोय. बस असा ट्रायल, असा विंडचा अंदाजा घेते थोडा कॅल्क्युलेशन करून आणि स्पीड किती लागेल असा ऐकून शकतो. लागला. पहिला दगड लागला तो पण आता ट्रायल फेकलेला मी. आता हा बघ. खाली लागला. अरे पण त्यालाच लागला ना तो पण. हा लास्ट आहे माझा. लास्ट. खाली वरती लागला. हा बघ. अरे वारा जाम आहे. मोठा लागत पाहिजे. परफेक्ट. लास्ट होता बट मी फुल कॅल्क्युलेशन केलं ना 5 दगड मध्ये. लेट्स गो. कसला लँडस्केप आहे हा. एक ड्रोन असताना नेक्स्ट गॅजेट ड्रोनच हा घेणार आहे मी. नाही आणि 17 प्रो. आणि तू 17 प्रो. बस तेव्हा कडकच दिसते रे. जायचं तिकडे वरती नको ना. बस झालं. चला झालं आमचं सगळं करून. आता थोडा फोर्टची ही जी बाजू आहे ती एक्सप्लोर करतोय. आता मी तू उभा राहते. असा फोटो काढ. आता ह्याच्यावर उभा राहते. काय आहे कपडे धुवायचं. बघ असा स्लोप कशाला दिला असेल. कपडे धुवायचं आहे. असा फोटो काढ. ॲक्च्युली हा इथे वॉटरफॉल होता आधी. म्हणजे आहे बट आता पाऊस नाही तर तो खाली आहे. आणि हा एवढा वारा आहे ना जो वॉटरफॉल इथून जो असा रिव्हर्सवरती येतो. एवढा लास्ट टाइम भिजलेलो ना आपण इथे थांबून. उभं राहतो नेमकं खाली राहतो. सक्कन कसा आकाश. सक्कन. ह्या व्लॉगमध्ये तुझाच कंटेंट जास्त आहे. हो शेअर करशील ना. टाकल्या तुझ्या व्हिडिओ मी शेअर करतो. शेअर करशील म्हणजे असं रस्त्यात कोण दिसलं ना. मोबाईल दे यूट्यूब ओपन कर. काय बघतेस बघू दे आणि लगेच सबस्क्राईब करायचं.
व्हेरी गुड. तुमच्यासारखेच लोक आले पाहिजे तरच आपले गड किल्ले नीट राहतील. हे आलेले महाराज या गडावरती बघ. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. घरी शिंग बघ कसले हेवी बघ किती आहे बाबा. इथं ठेवूया असंच कुठेतरी. कसला हेवी आहे डेंजर. काय जायचा ती बघते हो आपल्या इथंच. हे आकाश तशी काठी नको दाखवू. जायला हमला केला तर मला मी कुठं पळू तो विचार करतोय. नशीब दुसरा काय नाही रे. बाबल्याने पहिले टोपी लपवली लाल कलर. नको त्यांच्याकडे बघूच नको आता. चल कंटिन्यू 1 तास आम्ही उतरतोय. 1-2 तास कसे 1 तास झाला आपल्याला उतरायला स्टार्ट करून. 1 तास झाला. आता भूक लागली का आम्ही पाणी प्यायला आणि कॉफी. आकाश काय आहे काय कुठली हल्दीराम पटत आहेस तू. बघ कुठली आहे चित्र बघ कुठलं आहे. चितली कुठले कुठले आहे चितली चितली चितली. अरे चितळे चितळे. चला थोडा नाश्ता करू आणि मग परत 1 तास लागेल अजून उतरायला. उन्हासाठी ते हाता घालत ते घेऊन झाला. रिव्हर क्रॉसिंग झाली. एकदम डेंजर ट्रेक होती. डेंजर नव्हती मस्त होती मज्जा आली. हो काय बोलतात त्याला कुठला पेंट बोलतात त्याला नाईस ब्युटी. चल घरात चल. तुला गिफ्ट जस्ट घरी पोचलो. 20,500 20,500 स्टेप्स डन. इकडे इकडे ये. त्याला प्रश्न विचारते रे उत्तर नाही देत. हे बघ 2 पावलं म्हणजे 1 मीटर. 2 पावलं टाकली की आपण 1 मीटर होता. आता हे 20,000 स्टेप्स म्हणजे किती मीटर सांग. 10,000 परफेक्ट. म्हणजे किती किलोमीटर. किती किलोमीटर. 10 किलोमीटर. जिंकलास. चल तुला एक ऑफर देत आता. 10 किलोमीटर चाललो आपणच फक्त. चला फ्रेश होतो पटका. फ्रेश होईन बोललो बट काय फ्रेश नाही झालो. ते लॅपटॉप घेऊन बसलो. व्हिडिओ थोडा एक्सपोर्ट केला. एक नवीन पार्सल आली. जी एक माउंट आहे. खूप साऱ्या पार्सल्स जे अनबॉक्स करायचे आहेत. काहीच नाही केलं. याची अनबॉक्सिंगची स्पेशल व्हिडिओ बनवेन. ट्रेक करून एवढे पाय दुखत होत्या मसाजरवरती घेऊन आलो. तसंच बॉक्समधून काढला नाही बाहेर. फूट मसाज घ्यायची इच्छा होती पण मला खूप झोप आली आहे. उद्या माझी डे शिफ्ट आहे तर मग सकाळी 4ला उठायला लागेल मला. तर मग मी सगळं रॅप केलं तर झोपतो मी. आता ट्रेक होती चांगली होती. त्रास झाला थोडा उतरताना. पाय दुखायला लागले. खूप दिवसांनी ट्रेक केली. आता रेग्युलर ट्रेक्स होत राहतील. टिल देन बाय बाय. प्लीज शेअर.